नमस्कार मंडळी, आज आपण उपवासाची चकली पाहणार आहोत। चकली बनवताना काही जणांची कडक होते किंवा प्रत्येक साबुदाणा असा चांगला फुलत नाही। त्यासाठी ही ट्रिक वापरा। तर इथे 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे। त्यासाठी मी इथे 2 किलो बटाटे घेतलेले आहेत, 3 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि ते शिजून चांगल्या प्रकारे किसून घेतलेला आहे। इथं मी 2 ग्लास जो असते ते आपला रेग्युलर तो मी इथं पाणी टाकून जो साबुदाणा आहे ते शिजून घेणार आहे। इथं मी लाल मिरचीची अशी भरड करून घेतलेली आहे। पावडर टाकलं तरीही चालेल। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगल्या प्रकारे चकाकी येईपर्यंत साबुदाणा शिजवायचा। बटाटा साबुदाणा मिक्स करून छान अशा चकल्या पाडायच्या। 2 दिवस कडक उन्हात वाळून घेते आणि छान अशा तळून बघायच्या। मस्त एक साबुदाण्याचा दाणा अगदी फुलून येते आणि खुसखुशीत आपली ही चकली तयार होते। ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।